मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जी स्त्री रात्री आपल्या पतीसोबत एका अंथरुणावर झोपत नाही, ती नकळत आपल्या संसाराला कोणत्या भयानक विनाशाकडे ढकलत असते. साक्षात देवाधिदेव महादेवांनी याविषयी एक असे रहस्य सांगितले आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आज आपण एका अशा विनायक नावाच्या व्यक्तीची सत्यकथा पाहणार आहोत, ज्याच्या पत्नीने केवळ एक चूक केली आणि संपूर्ण हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचे हे गुपित तुमचे आयुष्य बदलून टाकू शकते. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण सृष्टी गाढ झोपेत असताना जंगलाच्या त्या भयान वाटेवर सुकलेल्या पानाचा आवाज झाला. देवऋषी नारद पृथ्वीलोकावरून जात असताना अचानक त्यांची नजर एका सावलीवर पडली. ती आजूबाजूला पाहत अत्यंत भीतीने जंगलाच्या दिशेने पळत होती. इतक्या मध्यरात्री जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या सुखी संसाराला सोडून अशा जंगलात धाव घेतो, तेव्हा त्यामागे नक्कीच एखादे भयानक रहस्य दडलेलं असणार. या विचाराने नारद मुनींचा थरकाप उडाला आणि त्यांनी अदृश्य होऊन त्या सावलीचा पाठलाग सुरू केला. तो तरुण जंगलातील एका अंधाऱ्या झोपडीजवळ पोहोचला, जिथे एक अत्यंत सुंदर स्त्री तिची नखशिखांत काया घेऊन त्याची वाट पाहत उभी होती. त्या दोघांच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून देवऋषीच्या पायाखालची जमीनच सरकली. ते दोघेही विवाहित होते आणि आपापल्या निष्पाप पती पत्नीला घरात झोपून इथे वासनेचा खेळ खेळायला आले होते. विवाहाच्या पवित्र अग्नीची राख करून चाललेला हा विश्वासघाताचा खेळ पाहून नारद मुनींचे मन शहारले. मानवी मनाची ही वासनांत घसरण त्यांना सहन झाली नाही आणि या कठीण प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी थेट कैलास पर्वताकडे झेप घेतली. कैलासावर पोहोचताच हिमालयाच्या शुभ्र बर्फात जळणाऱ्या निखाऱ्यासारखे तेज असलेले त्रिलोकाचे स्वामी साक्षात भगवान शिव ध्यानस्थ बसले होते. गळ्यात रुद्रमाळा आणि जटेतून वाहणारी गंगा असलेल्या महादेवाचे ते रुद्ररूप पाहून नारद मुनींनी त्यांच्या चरणी लोटांगण घातले आणि थरथरत्या आवाजात विचारले, हे देवाधिदेव महादेवा, संसारात असा हाहाकार का माजला आहे? कोणती स्त्री आपल्या पतीला परक्या स्त्रीच्या कुशीत ढकलण्यास कारणीभूत ठरते? नारद मुनीचा तो आर्तटाहो ऐकून भगवान शिवाने आपले तिसरे नेत्र उघडण्यासारखे गंभीर डोळे उघडले आणि कैलासावर एक दिव्य शांतता पसरली. महादेवाचा आवाज इतक्या मेघासारखा घुमला, हे नारदा, मानवी मन हे वासनेच्या चिखलात कसे रुतून बसते आणि माणसाच्या तरुणपणातील 3 चुका त्याला कशा नरकात ढकलतात, हे समजण्यासाठी तुला विनायकाची ती थरारक कहाणी ऐकावी लागेल. महादेवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द जणू काळजाचा ठाव घेत होता आणि नारद मुनी मंत्रमुग्ध होऊन ऐकू लागले. विनायक हा एक अत्यंत श्रीमंत आणि कष्टाळू शेतकऱ्याचा एकुलता एक मुलगा होता, ज्याला वडिलांनी अथांग संपत्ती आणि अलोट स्वातंत्र्य दिले होते. पण म्हणतात ना, अति स्वातंत्र्य माणसाला विनाशाकडे नेते. विनायक दारू, जुगार आणि वेश्याच्या अशा गर्तेत अडकला की त्याला दिवसाचे भान राहिले नाही आणि रात्रीची शुद्ध उरली नाही. मुलाचे आयुष्य कोळसा होऊ नये म्हणून वडिलांनी त्याचे एका अत्यंत सुसंस्कृत सुंदर मुलीशी लग्न लावून दिले. पण विनायकाच्या अंगात भिनलेले वासनेचे आणि जुगाराचे भूत काही उतरले नाही. त्याने बापाची सगळी इस्टेट एका रात्रीत जुगारात गमावली. आता घरात खाण्यासाठी अन्नाचा कण उरला नव्हता. लहान मुलांचे चेहरे भुकेने सुकून गेले होते आणि विनायककडे ना इब्रत उरली होती, ना कामाचे कोणते कौशल्य. जो एकेकाळी पैशावर लोळत होता, तो आज पैशाला मोताद झाला होता. पण तरीही त्याच्या डोक्यातील वासनेची खाज आणि अहंकार शांत झाला नव्हता. आता या गरिबीच्या खाईत त्याची पत्नी काय पाऊल उचलणार होती? तर मित्रांनो, भिकेला लागलेला विनायक जेव्हा पुन्हा एकदा केवळ स्वतःची शारीरिक भूक शमवण्यासाठी वासनेने आंधळा होऊन पत्नीजवळ गेला, तेव्हा त्याच्या पत्नीने त्याचे थरथरणारे हात झटकले. देशात असीम दुःख होते, पण तिच्या आवाजात वाघिणीसारखा बाणा होता. ती कडाडली, स्वामी, ज्या शरीराच्या सुखासाठी तुम्ही आजवर स्वतःचे आयुष्य आणि वडिलाची इस्टेट मातीमोल केली, ते शरीर एक दिवस याच मातीत मिसळणार आहे. माणसाला बर्बाद करणाऱ्या 3 चुका तुम्ही आधीच केल्या आहेत. तरुणपणी ज्ञान मिळवले नाही, वेळेचा आदर केला नाही आणि वाईट संगतीत स्वतःची राख केली.
तिचे हे शब्द विनायकाच्या काळजाला बाणासारखे टोचले. ती पुढे म्हणाली, आता आपले निम्मे वय सरले आहे. आता तरी या विनाशी शरीराचा मोह सोडा आणि त्या संकटनाशक भोळ्या शंकराच्या शक्तीचा मार्ग धरा, कारण त्यांच्याशिवाय आपल्याला या नरकातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. तिने स्पष्ट शब्दात सांगितले की आजपासून ती विनायक सोबत एका खाटेवर झोपणार नाही आणि त्याच्या शिवरात्रीच्या उपवासासारखे स्वतःपासून दूर ठेवेल. तिने आपले संपूर्ण जीवन केवळ महादेवाच्या चरणी वाहून घेण्याचा व्रज निर्धार केला. तिचा हा पवित्र आणि अत्यंत कठोर नकार ऐकून विनायकाच्या अंगाचा थरकाप उडाला. एका बाजूला पत्नीने उभा केलेला भक्तीचा डोंगर होता आणि दुसऱ्या बाजूला विनायकाच्या नसनसात धगधगणारी वासनेची आग होती. या दोन टोकाच्या संघर्षात आता कोण जिंकणार होतं? तर मित्रांनो, भोळा शंकर हा केवळ भक्ताच्या श्रद्धेला भुकेला असतो. विनायकाच्या पत्नीने जेव्हा संसाराचा त्याग करून महादेवांना आळवले तेव्हा कैलासपतीने आसन डळमळीत झाले. महादेवाच्या एका इशाऱ्यावर त्याच्या दारात एक अथांग संपत्ती असलेली निपुत्रिक वृद्ध स्त्री आली. तिने विनायकाच्या पत्नीची भक्ती पाहून आपली सर्व माया तिच्या नावावर केली. एका रात्रीत विनायकाच्या घरात पुन्हा सोन्याचा थोर निघू लागला. मुलांची लग्ने झाली आणि गरिबीचे सावट कायमचे मिटले. हा साक्षात महादेवाच्या असीम कृपेचा चमत्कार होता. परंतु पैशाने पोट भरते, मन सुधरत नाही. विनायकाचे मन अजूनही भक्तीच्या अमृतात न्हाले नव्हते. त्याची पत्नी आता अहोरात्र केवळ शिवभक्तीत आणि जप जापण्यात दंग असायची. तिने विनायक सोबत एकत्र झोपणे आणि त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करणे कायमचं बंद केलं होतं. विनायकाच्या शरीरातील ती वासनेची भोग शांत होत नव्हती आणि अखेर भक्तीचा प्रकाश न मिळालेला विनायक पुन्हा एकदा सैतान बनला. तो रात्रीच्या काळोखात आपल्या पत्नीला फसवून गावाबाहेरच्या झोपडीत एका परस्त्रीकडे धाव घेऊ लागला. महादेवानी अत्यंत करुण स्वरात नारद मुनींना सांगितले, नारदा, ज्या पुरुषाला तुम्ही त्या जंगलात परस्त्रीच्या मिठीत पाहिले तो विनायकच होता. त्याच्या पत्नीने भक्तीच्या अतिरेकात आपल्या पतीच्या शारीरिक ओढीला झिडकारले, त्याला एकटे पाडले आणि याच उपेक्षेमुळे विनायक पुन्हा पापाच्या दरीत कोसळला. महादेवाच्या या शब्दांनी नारद मुनीच्या डोळ्यात घळाघळा अश्रू वाहू लागले आणि त्यांना संसाराचे सर्वात मोठे सत्य समजले. महादेवांनी अत्यंत गंभीर स्वरात उपदेश केला, संसार सोडून जंगलात पळणे किंवा पतीला दूर लोटणे ही खरी भक्ती नाही, तर स्वतः मी आणि माता पार्वती अर्धनारी नटेश्वर रूपात राहून या जगाला एकत्र चालण्याचा संदेश देतो. जर पत्नीने स्वतःच्या मोक्षासाठी पतीला वासनेच्या अंधारात सोडून दिले तर पती व्यभिचारी बनतो आणि पतीच्या या विनाशाचे अर्धे पाप त्या पत्नीच्या पदरात पडते. प्रत्येक पत्नीने हे ध्यानात ठेवले पाहिजे की पतीला स्वतःपासून दूर लोटण्याऐवजी त्याला आपल्या प्रेमाच्या आणि भक्तीच्या ताकदीने योग्य मार्गावर आणणे हेच तिचे खरे कर्तव्य आहे. महादेवाच्या नावात ती शक्ती आहे जी दगडातूनही जरा काढू शकते. पत्नीने जर पतीचा हात धरून त्याला शिवनामाची गोडी लावली तर वाईटात वाईट माणूसही देवाचा प्रिय भक्त बनू शकतो. केवळ स्वतःची पूजा अर्चा करणे ही अर्धवट भक्ती आहे, पण भरकटलेल्या पतीला प्रेमाने सावरून महादेवाच्या दारापर्यंत आणणे हीच खरी सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. महादेवाचा हा डोळे उघडणारा दिव्य उपदेश ऐकून ऋषीमुनी नारदाच्या मनातील सर्व संभ्रम गळून पडले आणि त्यांचे हृदय शिवप्रेमाने ओसांडून वाहू लागले. त्यांनी महादेवाच्या चरणावर डोके ठेवले आणि संपूर्ण कैलासात हर हर महादेवचा महाघोष करत ते पृथ्वीवर हा संदेश पोहोचवण्यासाठी निघून गेले. तर मित्रांनो, महादेवाच्या या कथेवरून आपल्याला समजते की संसारात एकमेकाची साथ देणे हीच खरी ईश्वराची भक्ती आहे. तुम्हाला महादेवाचा हा उपदेश कसा वाटला ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. जर तुम्हाला या व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या प्रियजनासोबत शेअर करा आणि अशाच अनेक ज्ञानवर्धक आणि रहस्यमयी कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका अशाच थरारक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव.